ऑर्डर देकर बनाए गए हैं। बहुत मुबारकबाद देना चाहेंगे, मैच की तरफ ले चलेंगे और निश्चित सामन्याकडे जाऊया आपण अनुप पाटील अर्थातच AR एंटरप्राइजेस जासई संघ मैदानामध्ये काय रोड मॅप राहिला या संघाचा. साई सिद्धी कामोठे भिंगारवाडी संघाला मात दिली, त्यानंतर विचुंबे देवत संघाला मात दिली, तर त्यानंतर दैविक लक्ष्मी खानावले संघाचा पराभव केला सुपर 16 मध्ये. I11 ओवे संघाला क्वार्टर फायनल मध्ये, तर जय मातादी संघाला सेमीफायनल मध्ये या संघानं मात दिली. सलग 5 सामने जिंकलेत आणि 6व्या सामन्यासाठी आता फायनल मध्ये दाखल झालेले आहेत अनुप पाटील अर्थातच AR एंटरप्राइजेस जासई संघ. तर त्यांच्या विरोधात आज आव्हान आहे इथे वीर मराठा जोहे संघाचं. या संघाचा प्रवास देखील तितकाच सुंदर राहिलेला आहे. प्रत्येक सामना जिंकत विजयाचा अश्वमेध त्यांनी पुढे झेपावत ठेवलेला आहे. रिव्हर स्लॉक करायचा होता, निश्चित कनेक्शन मिळालं नाही, मात्र धाव इथे प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबर अकाउंट खोललं जाणार आहे. पण वीर मराठा जोहे संघाचा प्रवास बघू आपण. आर्यन चिर्ले संघाला पराभूत केलं लीग मध्ये. प्रवीण 11 खारघर मुरबी संघाला मात दिली लीग मध्ये. सुपर 16 मध्ये सोनाई तळेगाव, तर क्वार्टर फायनल मध्ये आर्यन चिर्ले, सेमी फायनल मध्ये अर्चित वॉरियर्स तलारोहा. असे 5 विजय सलग नोंदवलेले आहेत या संघाने. आणि आता फायनल मध्ये त्यांची भिडत अनुप पाटील AR एंटरप्राइजेस जासई संघासमोर. काय मॅच होणार आहे. उजव्याच्या बाहेर कड आहे, बाहेरची थर्ड मॅन तयार आहे, तिथे धाव घ्यायचा प्रयत्न केला शेवटच्या क्षणी. नॉन स्ट्रायकर फलंदाज शुभम कदम, मला वाटतं किरण पवार वेगाने पोहोचला होता आणि त्यामुळे धाव घेण्याचा प्रयत्न करावा लागला शुभम कदमला देखील. पण धाव पूर्ण होणार आहे. इथे फलकावरती येत आहेत 2 धावा. किती संघर्षप्रद ही फायनल आहे हे लक्षात आलं असेल आपल्याला. एका धावेसाठी रनता संघर्ष आहे. आणि ही आहे रायगड प्रीमियर लीग. नहीं नरेश सर, मजा आएगा, मुकाबला में खूब मजा आएगा. कहती ना, लहू की आग को जलाना है मुझे और पूरी दुनिया को कुछ करके दिखाना है मुझे. एक तरफ किरण पवार तो दूसरी तरफ विश्वजीत ठाकुर. खूब मजा आएगा और ये तो शुरुआत है भाई. काय शॉट आहे. यस फिरवला चेंडू, उडाला धावा 6. क्या बात है, पहले थे दीवाने अब लगे हैं कमाने. ये तो नहीं कह सकते हैं. पिछले मैच में थोड़ी सी गलती हुआ था, लेकिन इस बार देखिए चेक. उडाला तर स्वराज एंटरप्राइजेसचे मालक जासईचे आमचे मिलन शेठ घरात यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. उडाला उड्डाण करून लंकेशी गेला, लंकेशी जाऊन भडीमार केला. नमस्कार माझा तया मारुतीला. यही तो बात चिड़िया भरा. उड़ान तो भरनी है, चाहे जितना बार गिरना पड़े, अगर सपनों को पूरा करना है, चाहे क्यों ना खुद से लड़ना पड़े, क्योंकि चैंपियन बनने का मजा ही कुछ अलग रहता है. किरण पवार देखिए, अब इनकी गाड़ी चल रही है. नरेश सर पम अंपायर का डिसिजन का इंतजार है. जरूर इंजिन गरम झालेलं आहे. हो नक्कीच. तिसरे पंच जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत आपण अमूल्य याचा मित्र रोनित कडू याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. सख्खा चुलत भाऊ, खरं तर त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. खरं तर आमचं फोटो सेशन राहिलं आहे मंगेशजी यांच्या बरोबर, ते आता आम्हाला पूर्ण करावं लागेल. सगळ्यांना खरं तर या RPLच्या शुभेच्छा. पण आमच्या समालोचन कक्षाकडून खऱ्या अर्थानं जो संघर्ष आम्ही जवळून पाहिला आहे आणि त्या संघर्षाला यशाची झालर आज मिळते आणि आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. अशा मंगेशजी वाकडीकर यांना वाढदिवसाच्या पुनश्च लक्ष शुभेच्छा. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आलेला आहे. किरण पवार जर फॉर्म मध्ये आला तर या फलंदाजाला जेरीस आणणं म्हणजे 27चा पाडा पाठ करणे एवढा अवघड आहे. हाँ, सही बताया यहाँ पर नरेश सर. किरण पवार जब इनकी गाड़ी चलती है भाई पम लेकिन देखते हैं अभी भी. देखिए यहाँ पर लेफ्ट हैंड गेंदबाज शुभम ढाकी इम्प्रेस किए हैं और पूरी टूर्नामेंट में देखिए शुरुआत में भला 1-2 बड़ा हिट खाते हैं, लेकिन गिरकर उठना जानते हैं. यहाँ पर शायद अच्छा मुकाबला देखने को मिलेगा आपको. यहाँ पर मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है. आज तेरी तो कल मेरी, एक तेरी तो एक मेरी. जरूर युद्ध सदृश परिस्थिती मैदानामध्ये आहे आता. उजव्याच्या बाहेर ओहो काय सुंदर नजाकत. एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह. धावा 4. जरूर कह सकते हैं यहाँ पर नरेश सर.
रिप्ले में देख सकते हो चौका यहाँ पर से यही तो बात कहते हैं ये दोनों भाई यहाँ पर इसकी मोहब्बत में है। रायगढ़ प्रीमियर लीग में चमक जाओ बेटा, तुझे आगे जाने का मौका मिलता है। आज आईपीएल जैसे बड़े बड़े देखिए लीग और ये देखिए आपको सेट करता है आज खास करके देखिए बर्थडे और किरण पवार देखिए नरेश सर सही बताए जब रेडर में क्या आ जाती है और टच में देखिए क्या शुरुआत 18 रन, दिल है नरम और खून में गर्मी है भारी और किरण पवार बल्लेबाजी कर रहा है एकदम लय भारी। किरण पवार, किरण आशेचा नाही तो यशाचा किरण आहे. काय फलंदाजी सजवली. खरं तर संत तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की या भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. या भूमीमध्ये असा पराक्रम करणारी माणसं होऊन गेलेली आहे. खरं तर इथे शिरधडावरती नसताना सुद्धा गलिमांना मारण्याची परंपरा आहे आणि इथे किरण पवार तर शिरधडावरती ठेवून लढतोय आणि इथे प्रतिस्पर्ध्यांची गाळण करतोय, तारांबळ करतोय, भंबेरी उडवतोय. मजा येणार या मॅच मध्ये पुढे, कारण किरण पवार लय मध्ये आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये काय खेळला किरण, 2 षटकार 1 चौकार 18 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. तर आता दुसरा गोलंदाज विश्वजित ठाकूर. मागची मॅच विश्वजितनं काय फिरवली, तो आला आणि त्यानं धमाका केला. उजव्याच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह केला चेंडू लॉंग ऑफला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाऊन क्षेत्ररक्षक अडवेल. 1 धाव तिथे प्राप्त होईल. फलकावरती 19. पहिलं दुसरं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. कमाल के देखिए यहाँ पर किरण पवार और विश्वजीत ठाकुर, ये मजा आएगा देखने को यहाँ पर। कहते ना हार को मत मानो, अपनी कमजोरी हर हार में छुपी रहती है, जीत की कोई कहानी है। 19 रन बगैर किसी नुकसान से। अब देखते हैं विश्वजीत ठाकुर के खिलाफ यहाँ पर किस तरह से किरण पवार क्या वही रवैया रखेंगे बल्लेबाजी, या देखते हैं माइंडसेट गेम यहाँ पर खेलना चाहेंगे। विश्वजीत ठाकुर देखिए फील्डिंग में थोड़ा सा देख सकते हैं डीप एक्स्ट्रा कवर देखिए तैनात है और लॉन्ग ऑफ पे देखिए ऑफ साइड पर 2 फील्डर बाहर रखे हैं और ऑन साइड पर देखिए एक ही फील्डर्स और खास करके किरण पवार के स्वीप हुक के लिए यहाँ पर तैयार किया गया है। स्ट्राइक एंड वरती किरण पवार मागच्या षटकामध्येच तो उसळलेला आहे. हे बॅटल मोठं आहे, हे बॅटल मोठं आहे, कारण विश्वजित ठाकूर अगेन्स्ट किरण पवार. एक फलंदाजीतला सर्वश्रेष्ठ योद्धा आहे, एक गोलंदाजीतला सर्वश्रेष्ठ योद्धा आहे आणि 2 योद्धे एकमेकांच्या समोर आलेत. सही बताया यहाँ पर, अच्छा योद्धा यहाँ पर दोनों के बीच में यहाँ पर है। इसलिए तो नरेश सर कहा चाहते हैं ना, खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। और दोनों देखिए भाई बादशाह है, किस्मत भी उसी को बादशाह बनाता है जो कुछ करने का हुनर रखता है। मजा आएगा, ये ओवर बड़ा दिलचस्प रहेगा। हमने सुना है इक्का तो ताश में होता है. इथे 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 किरण पवार आहे, समोर विश्वजित ठाकूर. हे युद्ध आहे. यस, स्क्वेअर लेगला उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव एवढा पूर्ण होईल, पण किरण प्रयत्न करतोय दुसऱ्या धावेसाठी. तो आसुसलेला असतो, सातत्याने धावांसाठी भुकेलेला असतो. एखादा वाघ जसा उपाशी असतो आणि तो मग सावजावरती झडप घालतो, हा धावांसाठी तितका वेगवान झडप घालण्यासाठी तयार असतो किरण पवार. नहीं सही बताया यहाँ पर शाह, कहते ना राजा बनने के लिए साइज की जरूरत नहीं होती, काबिलियत की जरूरत होती है। अगर साइज की जरूरत होती तो जंगल में हाथी राजा बनता, शेर नहीं बनता। और ये दोनों खिलाड़ी देखिए ऐसे शेर है भाई, हर्षल पितले सर, अनूप पाटिल सर, रॉकस्टार प्रवीण गायकर, दूसरी तरफ रोशन पाटिल सर। एक कड़ा बैटल देखिए, बाहर भी है और अंदर भी, और दूसरी तरफ देखिए बड्डे हमारे 2 ऐसे चेहरे, जिक्र होगा लेकिन सपल्ला मोड़ा यहाँ पर दूसरा आता हुआ। नरेश सर ये भी अच्छा सोच है, बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाओ। नाही, पण ज्या पहिल्या षटकामध्ये वाऱ्यावरती स्वार झाले होते फलंदाज, इथे विश्वजित ठाकूर समोर आक्रमण करणं तेवढं सोपं नाहीये. भन्नाट वेगावरती स्वार झालेला आहे तो, दिशा आणि टप्प्यावरती अचूकता आहे त्याच्याकडे आणि त्यामुळं त्याच्या गोलंदाजीवरती अटॅक करणं, हल्ला चढवणं हे तेवढं सोपं नाही याची जाणीव आतापर्यंत किरण पवार शुभम कदमला झालेली असेल. विश्वजित ठाकूर 4 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेले आहेत. नो, कोणताही मोठा फटका नाही. स्ट्राइक एंड वरती शुभम कदम. पुन्हा एकदा जमिनीच्या समांतर गॅप जरूर आहे, पण स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक येतोय पुढे, मागून त्याला लॉंग ऑन कव्हर करतोय. एकच धाव प्राप्त होऊ शकते. फलकावरती धावांची संख्या 23. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकायचा असेल विश्वजित ठाकूरला.
यही क्रिकेट होती है। देखिए पहला ओवर में 18 रन गया और देखिए सेकेंड ओवर में विश्वजीत ठाकुर है। इसे कहते हैं नरेश सर, जो समय पे साथ दे वही अपना और बाकी सब सपना। और विश्वजीत ठाकुर हमेशा देखिए विकेट भी चटका है समय पर, बाकी के खिलाड़ी भी बहुत जान डाले भाई यहाँ पर। और किरण पवार की बात करेंगे, उन्होंने भी देखिए उस तरह से जब वो फेल हुए हैं बाकी के उनके भी खिलाड़ी ने भरोसा जीते हैं। और इसलिए जो क्राउड चाहते थे, और मैं कहूंगा बहुत आरपीएल का एक बड़ा फाइनल मुकाबला। वाह वाह वाह, काय बॉल आहे. गुड लेंथ वरून त्यानं चेंडूला उसळी घेतलेली मिळवलेली आहे. ही खासियत फक्त आणि फक्त विश्वजीत ठाकूर करू शकतो, दुसरं कोणाचं काम नाही. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, आणि विश्वजीत ठाकूर कडे ती योग्यता आहे. काय कमालीचे चेंडू टाकला. या षटकामधून फक्त 5 धावा, 2 षटकांचा खेळ संपला. 23 धावा. वीर मराठा जोए पेन. हो नक्कीच आपण पाहतोय आरपीएल त्याचा दुग्ध शर्करा योग. काल महेशजी कडू यांचा वाढदिवस, आज आजच्या रात्रीला मंगेशजी वाकडीकर यांचा वाढदिवस. खरं तर अनुप पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी सूरज पाटील आणि रोहन मांडे खरं तर कर्जतवरून हा सपोर्ट सुरू आहे, आणि त्यांनी मंगेशजी वाकडीकर आणि महेश कडू साहेब या दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो. नहीं सही बताए दुगाड़ी सर, यही तो बात बताया था बर्थडे के देखिए खास समय में। देखिए महेश बाल्डी साहब देखिए बात करेंगे, हमदर साहब और महेश दादा खड़ू साहब देखिए, मंगेश वाकड़ीकर साहब देखिए, यही तो बताया खास ही है। ना आसमान से टपकाए गए हो, ना ऊपर से गिराए गए हो। आजकल कहाँ मिलते हैं आप जैसे लोग, अब तो ऑर्डर देकर बनाए गए हो। मैच की बात करेंगे, 23 रन बनाए, कोई विकेट नहीं। नरेश सर अभी भी यहाँ पर दिलचस्प है मुकाबला। बाहेर चिकट जरूर आहे. बॅकफुट पॉइंट आणि गलीमध्ये गॅप होता. 4 रन मिळतील इथे. खूप सुंदर फटका, खूप सुंदर फटका. क्या बात है। महेंद्र सेठ देखिए बात करेंगे, हमदर्द साहब ये तो पता है कि राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। और एक एक महेश दादा देखिए, मंगेश दादा और हमारे सभी देखिए यहाँ पर एक एक राजा यहाँ पर मौजूद है। और यहाँ पर देखिए जिस विकेट की बात कर रहे थे, तलाश की जरूरत थी यहाँ पर। अगर मेहनत आदत बन जाए तो कामयाबी भी मुकद्दर बन जाती है। और डोमेश सर 27 पर पहला विकेट गिरता हुआ। रायगड प्रीमियर लीग 6व्या पर्वामध्ये फायनल मध्ये रंगलेला हा महोत्सव, फायनल मध्ये रंगलेला हा थरार. आणि ही स्पर्धा यावर्षी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आणलेली आहे. माजी सरपंच महेश नरेश कडू मित्रमंडळ सोनारी ग्रामस्थांचं मी कौतुक करेल. सोनारी या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे, ज्यांनी आपला हातभार लावलेला आहे, काही कष्टाच्या माध्यमातून, श्रमाच्या माध्यमातून किंवा आर्थिक किंवा अजून वेगळ्या प्रकारे, तर सर्वांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आपण दाखवलेलं औदार्य आणि त्याचमुळे रायगडच्या या धुरंदर खेळाडूंसाठी उभा राहिलेला हा महोत्सव आहे. मंगेश दादा वाकडीकर आज रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवत आहेत. जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आलेली आहे, आणि मला वाटतं राज्याच्या निधीतून देखील मोठा निधी या जिल्ह्यासाठी ते आणतील, प्रत्येक तालुक्यासाठी आणतील. आणि विशेष म्हणजे क्रिकेटच्या खेळाडूंना सपोर्ट करणारे व्यक्तिमत्व आज जिल्ह्याच्या शिखर परिषदेवरती आहेत. आणि त्यामुळेच आज क्रिकेट खेळाडूंना देखील थोडासा दिलासा मिळालेला आहे की आज आपल्यासाठी काहीतरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या मातीमध्ये तयार होणार आहे, जेणेकरून या मातीचा सुगंध सर्वत्र पसरणार आहे. मंगेश दादांना त्यांच्या कार्यासाठी आम्ही शुभेच्छा देऊ. आजचा वाढदिवस आहे, निश्चित तो खास आहे, आपल्या सगळ्यांसाठी खास आहे, कारण समाजासाठी भरपूर काही करत असलेले मंगेश दादा, त्यांचं कार्य अधिक तेजस्वी सूर्याप्रमाणे चमकत राहो. उंच उंच ताकदवान, पाल्या बरोबर षटकार, सार्थक मात्रे. फायनल मध्ये त्यानं सार्थक केलेला आहे. शानदार षटकार. क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. रायगड प्रीमियर लीगचा जल्लोष भारी. क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. रायगड
जुल्लूस है, जोश है, जुनून है और आरपीएल में सब कुछ। लेकिन विश्वजीत ठाकुर ने जैसे छक्का लगा, तालियां बजाई, शॉट के यहाँ पर दाग दिए और ये होने चाहिए बड़ी खिलाड़ी की। देखिए पहचान रहती है पर 33 पर 1 है और सही बताए नरेश डोमी सर। ऐसे चेहरे देखिए हमारे वीआईपी डैश पर, क्राउड देखिए खचाखच है। अब मुकाबले में देखिए आता हुआ मजा एकदम से। 33 पर 1 है। सार्थकचा पुन्हा एकदा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक विजय बालाजी आणि परतावं लागेल सार्थकला. दुसरा फलंदाज बाद. 33 धावा वीर मराठा जोए पेन. चा खेळाडू मात्र कमी वयामध्ये त्यांनी निश्चित भरपूर मोठं काम केलेलं आहे, मोठा पराक्रम करतोय. एक पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला, मात्र दुसरा चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. सार्थक 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज बघायचे किरण पवारच्या साथीला कोण येणार आहे. खर तर या स्पर्धेमध्ये असे काही खेळाडू आहेत की ज्यांचं नुकतंच झुंजू मुंजू झालेलं आहे. काही तळपते सूर्य आहेत, काही मध्यान्हीकडे चाललेले आहेत, परंतु जे मध्यान्हीकडे आहेत त्यांनी सुद्धा या टेनिस क्रिकेटमध्ये रायगडच्या मातीमध्ये पराक्रम केलेला आहे. ते सुद्धा एक तळपणारे सूर्य आहेत. किरण पवार सारखे तळपते सूर्य आजही निश्चित प्रकारे टेनिस क्रिकेटमध्ये प्रकाश निर्माण करतायत. आणि सार्थक सारखे युवा ज्यांचं झुंजू मुंजू झालेलं त्यांना देखील भविष्य उज्ज्वल आहे. त्यांचा देखील प्रवास सुंदर होणार आहे, कारण रायगड प्रीमियर लीगचं व्यासपीठ त्यांना मिळत आहे. जिल्हा स्तरावरती एवढी मोठी स्पर्धा खेळायची संधी मिळते, मोठा अनुभव मिळतोय, मोठा कॉन्फिडन्स घेऊन ते जगाच्या पटलावरती उभे राहतील. लेंथ बॉल कव्हर्स मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. आल्या बरोबर चौकार. 4 धावा इथे अजित मुंगाजी आणि धाव फलकाला गती मिळेल 37 वर 2. महेश कडू मित्र आयोजित खास मंगेश वाकडीकर अध्यक्षाचा उत्साह खास क्रिकेट प्रेमींसाठी मोठा उत्साह खास रायगडच्या मैदानात भिडती संघ तयार बॅटी आणि बॉलचा पुन्हा उंच फटका, अधिक उंच आणि विजय बालाजी खाली आहे. विजय बालाजी म्हणजे खात्री आहे. काय कॅच पकडलाय त्याने. पुन्हा एकदा अजून एक फलंदाज बाद. तर इथे पवन कोंडाजीला 3 फलंदाज बाद करण्यात यश मिळालेले. काय षटक आहे. तर अलिबागच्या राजकारणातील एक वजनदार नाव अर्थातच छोटम शेठ यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. मी महेश कडू साहेब आणि विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेजी वाकडीकर यांना विनंती करतोय की त्यांना सन्मानित करावं. खऱ्या अर्थानं अलिबागच्या राजकारणातील एक वजनदार नाव, ज्यांनी अलिबागमधील तरुणांना रोजगार दिला, तरुणाईला एक नवी दिशा दिली, अशा छोटम शेठ यांचं स्वागत रायगड प्रीमियर लीग पर्व 6व महेश कडू मित्रमंडळ सोनारी आयोजित यांचं स्वागत केलं जात आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. विठ्ठल रखुमाईची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. वारकरी संप्रदायाचा आदर खरं तर या स्पर्धेमध्ये केला जातोय. छोटम शेठ यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. चलिए लगातार देखिए हम देख सकते हैं यहाँ पर सम्मान से यानंतर महेशजी कडू यांचे मोठे बंधू राकेश नरेश कडू यांचा सुपुत्र रोनित राकेश कडू याचा वाढदिवस आता साजरा होणार आहे. त्याचा वाढदिवस आपण साजरा करतोय. विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेजी वाकडीकर यांच्या उपस्थितीमध्ये, अलिबाग राजकारणातील एक वजनदार नाव छोटम शेठ यांच्या उपस्थितीमध्ये आणि महेश कडू आरपीएलच्या माध्यमातून रायगडच्या घराघरात पोचलेलं आहे नाव त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि जमलेल्या तमाम जे व्यासपीठावर पाहुणे आहेत त्या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण वाढदिवस साजरा करतोय. डीजे मास्टर.
उपस्थितीमध्ये हा खरं तर सोहळा साजरा केला जातो. अलिबागच्या राजकारणातील एक वजनदार नाव, ज्याने 3 टर्म आता आपण त्यांची जिल्हा परिषदेची पाहतोय आणि समाज कल्याण सभापती म्हणून 2 वेळा आणि खऱ्या अर्थानं मंगेशदादा वाकडीकर जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय. रोनित राकेश कडू याचा वाढदिवस इथे साजरा केला जातोय, पण तत्पूर्वी पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्वैर. चलिए वाइड से देखिए रन आता हुआ यहाँ पर से बर्थडे सेलिब्रेशन देखिए एक तरफ चलते हुआ टीम का स्कोर देखिए 38/3 है. मजा आएगा मुकाबला में. मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है और समस्या का सामना करना पड़ता है. शुरुआत देखिए कितना बढ़िया मिला था नरेश राणा. पहला ओवर में देखिए 18 रन से, लेकिन उसके बाद अलीबाग से देखिए पवन कोंडा जी, क्या कमाल की गेंदबाजी भाई. 3 सफलता हाथ लगी और बैकफुट में ढकेल दिए. और बहुत जल्दी देखिए यहाँ पर शॉट के लिए जगह बना लिए थे. और जब तक किरण पवार रहेंगे मैदान पर, तीखा बाउंसर थोड़ा सा गेंद को खींच कर रखा. और इसलिए कहा जाए नरेश सर, कहते ना खाने में कोई जहर मिला दे तो उसका भी इलाज है, अगर शराब में भी जहर मिला दो तो उसका भी इलाज है. विश्वजीत ठाकुर देखिए, इनकी इलाज ढूंढना थोड़ा कठिन होता हुआ. निश्चित आहे. विश्वजीत ठाकूरला पर्याय तुम्ही शोधायला गेलात तर तुम्हाला मिळणार नाही. या खेळाडूनं स्वतःला असं बनवलेलं आहे, या कसोटीवरती बनवलेलं आहे. जसं आपण म्हणतो ना, एखादं लोखंड तावून सुलाखून निघतं, त्यावेळेस त्यातून तुम्हाला काही आकार मिळतो, आणि हा तसा स्तप्त लोखंडासारखा तावून सुलाखून आलेला आहे. लेंथ बॉल काढून काढावा लागला किरण पवारला. 2 मोठ्या खेळाडूंमध्ये मोठं बॅटल आहे, मोठं युद्ध आहे. युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस आणि रम्य आहे. सध्या आपण युद्धाच्या बातम्या रोज ऐकतोय, पण प्रत्यक्षात युद्ध भयानक असतं. या भयानक युद्धाची प्रचिती देणारी ही मॅच आहे. किरण पवार अगेंस्ट विश्वजीत ठाकुर. कितना बढ़िया देखिए जड़ में गेंद डाला. कौन कहते हैं ताश का जोकर बुमराह का यॉर्कर है, यहाँ पर विश्वजीत ठाकुर का यॉर्कर देखिए भाई. यहाँ पर है कमाल के देखिए, कप्तान तो कप्तान से, यहाँ पर है कप्तान सिनातान है. और इस बार देखिए चूक गए भाई, यहाँ से बड़ा हिट है किरण पवार का. देखिए टाइमिंग है AK-47 छरा. किरण पवार हे मोठं नाव आहे. 3 पत्ती ब्लाइंड खेळावी तसा खेळतो. कागदावरची शाई किती सांगेल पराक्रमाचा रंग, आणि तुझ्या धावांनीच होतील सगळे विजयामध्ये दंग. चलिए बहुत बढ़िया देखिए किरण पवार लंबी समय के बाद छक्का आया. सही बताए नरेश सर, कहते ना रोटी खाने से ज्यादा रोटी बनाने में वक्त लगता है, और रोटी बनाने से ज्यादा रोटी कमाने में वक्त लगता है. और ये छक्का आने में थोड़ा समय लगा है. टीम का स्कोर देखिए डबल पर 44 रन है. और तैयार पर एक बार गेंदबाज है. ओ इस बार देखिए चिल्लिया था, बाहरी किनारा था, कैरी नहीं किया. भाग्य के साथ है, लेकिन कहा जाता है ना किस्मत भी कभी कभी बहादुरों के साथ है. अच्छा कमबैक है, और इसे कहते हैं मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था, और आपने खुजलाया ये आपका सुकून है. पिछले गेंद के बाद छक्के दागे बल्लेबाज का जुनून था, और इस बार गेंदबाज विश्वजीत ठाकुर को मिलता हुआ सुकून. इथे बघितलं असेल तुम्ही, विकेट किपर किती मागे उभा आहे. विश्वजीत ठाकूर ज्यावेळेस गोलंदाजी करतो ना, त्यावेळेस विकेट किपरला 38 सर्कलच्या जवळ यावं लागतं. इतका भन्नाट वेग त्याच्याकडे आहे. वेगावरती तो स्वार होतो. त्यावेळेस फलंदाजाच्या पुढे तो शेर तो मैं बब्बर शेर हूं यहाँ पर से, क्योंकि विश्वजीत ठाकुर एक तरफ था और दूसरी तरफ देखे किरण पवार. ये तो मजा आता है भाई, 2 बड़ी चेहरे जब सामने रहते हैं. यहाँ पर कैंची पेड़ काट नहीं सकता है, कुलाड़ी बाल काट नहीं सकता है. सिंगल डबल से काम तो चल सकता है, लेकिन बड़ा टोटल मिल नहीं सकता है. टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 45 रन है. कहते हैं ना कौआ कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले, वो कभी सफेद नहीं दिखेगा. और आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए, 60 के ऊपर अगर पहुंचना है, बढ़िया रहेगा. दोनों टीम का कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है. ते क्रिकेटच आता विलुप्त होत चाललेलं आहे. एकेरी दुहेरी धावांचं. तुम्हाला प्रत्येक बॉल वरती मोठाच फटका पाहिजे, मोठ्याच धावा तुमच्याकडे पाहिजे. विश्वजीत रनअप मध्ये मिस्टेक आहे का, अजून वेगळा प्लॅन त्याच्या डोक्यामध्ये आहे. वादळ निश्चित उठतात, आणि ही वादळ डोक्यामध्ये देखील असतात. प्रत्यक्षात मैदानामध्ये ज्यावेळेस ती वादळ दिसतात ना, त्यावेळेस आपण हरखून जातो, देहभान विसरून जातो, तल्लीन होतो, दिंगमूड होतो.
आणि असंच दिंगमूड करणारी फलंदाजी, दिंगमूड करणारी गोलंदाजी मैदानामध्ये फायनल मध्ये सुरू आहे. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है भाई, इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है. ओ इस बार देखिए थोड़ा बल्लेबाजी में प्रमोद ऊपर उतारा गया है. रोहित केदारी को देखिए एक दूसरे को जानते हैं, सावले से दोनों विलंब करते हैं. और जहां पर देखिए बात करेंगे 4 ओवर का खेल कंप्लीट हुआ है. 4 ओवर की समाप्ति के साथ साथ देखिए 45 पर 3 है. और बताया यहाँ पर श्री विश्वजीत ठाकुर ने, बुराई भी है मुझ में अच्छाई भी है मुझ में, ढूंढने वाला धुन तुझे क्या चाहिए यहाँ पर, लेकिन ना दिलों से ना दिमाग से ना ग्रीटिंग से. और मुबारकबाद देना चाहेंगे बहुत बहुत देखिए हमारी कमेंटेटर पैनल से और रायगढ़ जिला परिषद देखिए अध्यक्ष मंगेश वाकड़ीकर साहब है. और देखिए इस रायगढ़ प्रीमियर लीग के भी अध्यक्ष हैं. 45 पर 3 है, 6 गेंद आना बाकी है. एक ही बात कहना चाहूंगा नरेश मंगेश दादा के लिए, आपण लकी ड्रॉचे विनर आता एक काढणार आहोत, 2 विनर काढणार आहोत. सन्माननीय सीएन घरत आणि त्याचबरोबर अलिबाग प्रीमियर लीगचे जनक आणि आजचे खऱ्या अर्थानं आपले सन्माननीय पाहुणे छोटम शेठ यांच्या शुभ हस्ते एक कुपन काढण्यात येईल, ज्यामध्ये एका लकी प्रेक्षकाला खरं तर पारितोषिक मिळणार. विजय बालाजी देखिए गेंदबाजी में आते हुए मुझे याद तर दिला बघा बाबूशा नंबर आहे 0883. आता दुसरं कुपन 5 मिनिटं दिली जातील प्रेक्षकांना. 0212 आणि 0883. क्या बात है. ये ओवर कंप्लीट होने तक आपको आना पड़ेगा. नंबर नोट कर लीजिए. ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो अपनी सोच से मजबूत हो. विजय बालाजी देखिए तैयार से, किरण पवार देखिए इस वक्त बल्लेबाजी अच्छी कर रहे हैं और बैकवर्ड पॉइंट है. आउटफील्ड देखिए इतना तेज यहाँ पर है. और विजय बालाजी की पहली गेंद के ऊपर देखिए आता हुआ 4 रन. चांगला फटका होता, फुल टॉस होता, कट करण्याचा प्रयत्न होता, गॅप तिथे होता, डीप कव्हर पॉइंट, स्लीपर कव्हर, कोणी क्षेत्ररक्षक तिथे नव्हता आणि त्याचा फायदा किरण पवारने घेतलेला आहे. सलामीला आलेला फलंदाज 5व्या षटकापर्यंत ठाण मांडून आहे. विश्वजीत ठाकूरच्या अगेन्स्ट फलंदाजाने थोडंसं आक्रमण करायला मुरड घातली होती. 13 धावा आल्या त्याच्या 2 षटकामध्ये, मात्र इतर गोलंदाजांवरती भरपूर मोठा हल्ला चढवलेला आहे. तर हे प्लॅन असतात, या योजना असतात. बाबा आमटे म्हणतात की भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा, आणि इथं बेभान झालेला हा सामना आहे. चलिए इंसान को कहते ना अलार्म नहीं जगाते उसकी जिम्मेदारी, और किरण पवार को देखते जिम्मेदारी हो बड़ा विकेट से. दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा, कभी कभी वही रुलाता है सबसे ज्यादा. ये विजय बालाजी है या लक्ष्मीपति बालाजी है भाई, जो पाकिस्तान में जाके इम्प्रेस किया था, शोएब अख्तर को छक्का लगाया था और उनके बैटर को 4 खाना जीत किया था. लक्ष्मीपति बालाजी नोट कर लीजिए भाई यहाँ पर. उनकी स्माइल भी बड़ा खूबसूरत था. और यहाँ पर देखिए विजय बालाजी कमाल के कमबैक देखिए. जरूर यहाँ पर महेश दादा मंगेश दादा के लिए एक बात करना चाहूंगा. आरपीएल सीजन 6 देखिए यहाँ पर कहते ना जिसने खुद को खर्च किया है दुनिया ने उसे गूगल में सर्च किया है. दादा जरूरत है तुम्हारे उम्र भर के लिए, यूं ना जाना पल भर के लिए, हमारे दिल में रहना, हमारी एहसास बनकर है, और हमारे समाज हमारे क्रिकेट को ऐसे आगे बढ़ाना हमारे मुख्य अध्यक्ष बनकर. राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है. हाँ देखिए बड़े प्लेटफॉर्म में नरेश सर किरण पवार को विकेट क्या लगता है कितना रन है अब ये 4 गेंद में कम दिखेगा या बनेगा यहाँ पर 55-60? निश्चित तो सेट होता, तो 5 षटकांपर्यंत मैदानामध्ये उभा होता. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये त्याचं असणं, त्याचं उभं राहणं हे टीमसाठी अत्यंत गरजेचं होतं. मात्र तसं झालेलं नाहीये. किरण पवार बाद झालेला आहे. वीर मराठा जोयपेन संघासाठी तो मोठा धक्का असेल, कारण नवीन येणारा फलंदाज स्लॉक ओव्हर्स मध्ये तो नवा असेल, पहिल्या चेंडूला फेस करणारा असेल, आणि त्यामुळे तो तितकी क्षमतेनं फटकेबाजी करेल का यावेळेस थोडं प्रश्नचिन्ह आहे. पण अलीकडे आपण बघतो की खेळाडू पवेलियन मधून सेट होऊन असतात, त्यांना माहित असतं मला 2 बॉल मिळणार आहे, आणि त्यामुळे मोठा फटका खेळण्यासाठी ते तयारच असतात. अमेय पाटिल देखिए बात करेंगे. ये खिलाड़ी का नाम थोड़ा नोट कर लीजिए ताकि गांव में इनके बारे में थोड़ा जिक्र कर लेता हूं भाई यहाँ पर. ओ विजय बालाजी देखिए मौका अमेय पाटिल को मिला था. मौका कहते ना हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता. अरे कुछ तो बात है अमेय पाटिल में, वरना इनका आईपीएल में सिलेक्शन ना होता. और यही आरपीएल आपके लिए प्लेटफॉर्म सेट करता है. और यहाँ पर आपने मौका गवाए, लेकिन हमें जिन्होंने मौका दिए हैं उनके हम आभार मानना चाहेंगे. यहाँ पर नरेश दादा देखिए, महेश दादा, हमारे मंगेश दादा देखिए, आभार दिल के गहराई से मांगना चाहूंगा. और उसके साथ साथ देखिए हमारे राकेश भाई गायकवाड़ से, ना हमारे पास कोई आईसीसी है ना कोई बीसीसीआई है,
लेकिन रायगढ़ टेनिस क्रिकेट के इतने दमदार अध्यक्ष देखिए राकेश भाई गायकवाड़ से, इनके भी आभार। प्रशांत दादा कानोकर, हमारे तेजेश दादा मात्रे, संकेत दादा कडू, देखिए प्रशांत दादा कडू, और जिन्होंने पप्पू दादा पाटिल की बात करेंगे, संदीप पाटिल काबिल समझे, हमें भरोसा दिखाए, आज देखिए जीरो से हीरो बनाने में देखिए बहुत बड़ी किरदार से, सभी का आभार मानना चाहूंगा एक बार। और उसके साथ साथ हमारी कमेंट्री पैनल कंचन सर देखिए, हमारी स्कोरर 24 लाइव है, संदेश दादा पाटिल, पूरी टीम है, और जो क्राउड ने साथ दिया भाई, ये तो हमारे कोहिनूर है। कहते ना ये जो मेला में गुज्जर कहते हैं ना, काली संतरा नहीं चाहिए, असली बारूद है, और ये क्राउड ने असली बारूद तैयार किए। अब देखते हैं चैंपियन है। ओ ये देखिए विजय बालाजी, यही तो बात बताया, नरेश सर लग नहीं रहा है लक्ष्मीपति बालाजी का, जो पाकिस्तान में जाकर पाकिस्तान को तहस किया था, और इस वक्त देखिए गेंदबाजी में क्या कोणी विसरणार नाही लक्ष्मीपती बालाजीला. आजही तो सरळ पंच केलेला षटकार आम्ही बघतोय लक्ष्मीपती बालाजीचा. त्यानंतर टाकलेला बीमर सुद्धा कोणी विसरणार, जिथे बॅट तुटली होती लक्ष्मीपती बालाजीची, पण हा बालाजी देखील तेवढाच तरबेज आहे. काय फायनलचं षटक टाकलंय त्यानं, इथे वाईट आला एक, आणि एक अतिरिक्त धावे बरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 51 धावा, 5 गडी बाद. वीर मराठा जोए पेन, अजून काही चेंडू शिल्लक आहेत, आणि मोठी झेप वीर मराठाला घ्यावी लागते. चलिए 2 गेंद बचा है विजय बालाजी। कहते ना जिसपे लोग हंसते हैं अक्सर वही इतिहास रचते हैं। पिछले आरपीएल सीजन 5 में 2 रन था, क्या छूटा मैच गया, और अंपायर के ओव्हर द वेस्ट अंपायर कॉल देखिए यहाँ पर से, अंपायर कॉल खुद रखे यहाँ पर से, अंपायर से फेयर डिलीवरी. क्या बात है, तुरंत डिसीजन आता हुआ, 1 गेंद बचा यहाँ पर से। कहती ना सक्सेस पाने के लिए एक्शन की जरूरत पड़ती है यहाँ पर से, सुनहरी अक्षरों में लिखा जाएगा भाई यहाँ पर, शहर का दबाव, रन का हवा, और आरपीएल सीजन 6 देखे बात करेंगे। देर से आया लेकिन दुरुस्त आया, लेकिन आखिरी गेंद पर देखते हैं कितना दुरुस्त आएगा। 52 पर 5 है। कहती ना खुद को मेहनत में फ्राई कर रहा है, कोशिश एक बार नहीं बार बार कर रहा है, कामयाबी भी तेरी कदम चुमेगी, लेकिन इस कॉन्फिडेंस लेवल थोड़े से हाई कर रहा है। अनूप पाटिल साहब देखिए बात करेंगे, इनकी भी कॉन्फिडेंस लेवल हाई है। हर्षल पिछले सर बात करेंगे, टीम के पैकर है, उनकी भी कॉन्फिडेंट है, और हमारे रोशन पाटिल प्रवीण गाय कर रहा है, टीम के मेंटर्स है। लेकिन अब देखते हैं विजय बालाजी के सामने आखिरी गेंद बल्लेबाजी में देखिए अभिजीत मोरे भाई, आज शाम का इनिंग कौन भूल सकता है, नारपोली का चेहरा। गेंदबाजी में देखिए 4 विकेट, बल्लेबाजी में पहला भागेंगे, दूसरा भागेंगे, अब दूसरा साइड, देखते हैं अंपायर का डिसीजन। ओ ये भी चेक किया जाएगा भाई यहाँ पर, लेकिन देखते हैं अगर 2 कंप्लीट रहेगा तो 54 पहुंचेंगे, अगर रनआउट रहेगा तो 53 रहेंगे, और देखते हैं टारगेट कहां तक पहुंचता है। चेक करायची गरज नसेल, नाही लागणार आहे, कारण फलंदाज मला वाटतं शेवटचा चेंडू नरेश होता. सर, आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे वळतोय. अलिबागवरून आपलेले आलेले सर्व पाहुणे, चलिए महेशजी माने, माजी सरपंच जिराड, बैटर यहाँ पर OUT, और समय नहीं लेंगे, सीधा चलेंगे मेहमानों की तरफ। कुणाल सर भी यहाँ पर जुड़ चुके हैं। टारगेट की बात करेंगे, 53 बनने के साथ साथ 54 का टारगेट है, और जिंदगी रहेगी तो जरूर मिलते रहेंगे। तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा रायगड प्रीमियर लीग मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली, या स्पर्धेचा भाग होण्याची संधी मिळाली. मी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष, आपले लाडके नेते सन्मान्य मंगेश दादा वाकडेकर, या स्पर्धेचे अध्यक्ष आयोजक सन्मान्य सरपंच महेश दादा कडू, प्रशांत दादा कडू, आणि सर्व सोनारी ग्रामस्थांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मजा आली आज तुमच्या बरोबर इथे क्रिकेटचे सामना शेअर करताना. कुणाल दाते सर व पलीकडे माझा अत्यंत जुना मित्र प्रवीण दुगाडे सर यांची पुन्हा एकदा भेट झाली. त्यांना देखील निरामय आरोग्य मिळावं अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो, आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर सन्माननीय अशोक थळे, उपाध्यक्ष साई क्रीडा मंच, अशोक थळे साहेब उपाध्यक्ष साई क्रीडा मंच यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाते, व्यासपीठावर केलं जाईल. आरपीएल रायगड प्रीमियर लीग महेश कडू मित्रमंडळ सोनारी आयोजित पर्व 6व, यामध्ये अलिबागवरून आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर सन्माननीय हरेश भोईर सामाजिक कार्यकर्ते, हरेश भोईर सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत केलं जाईल. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते पेजारी सन्माननीय नयन पाटील साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल.
तर नयन पाटील सामाजिक कार्यकर्ते पेजारी यांचं स्वागत या RPL 2026 पर्व 6 मध्ये केलं जात आहे. यानंतर सन्माननीय रवींद्र म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते झिराड यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. सन्माननीय झिराडचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र म्हात्रे साहेब. यानंतर सन्माननीय अरुण कडू वेश्वी भारतीय जनता पार्टी वेश्वी ज्येष्ठ कार्यकर्ते यांचं स्वागत केलं जाईल. त्यानंतर योगेश वाजेकर साहेबांचं स्वागत केलं जाईल. सूरज चौधरी विनायकजी पाटील साहेब केळवणे यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. अनिल चौधरी साहेब यांचंही या RPL 2026 मध्ये मनापासून स्वागत. आणि बंटी मांडे खरं तर मंगेशदादा वाकडीकर यांचे जवळचे मित्र यांचंही स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. बंटी मांडे. तर आदित्य वाकडीकर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. तर केतन दाभाडे प्रतीक कडू यांचंही स्वागत केलं जात आहे. प्रतीक पाटील. तर बंटी मांडे खरं तर मंगेशदादा वाकडीकर यांच्या निकटवर्तीय त्यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे. RPL 2026 पर्व 6 एक जबरदस्त अंतिम सामना रंगतोय ज्यामध्ये रायगडची मिसाईल आणि रायगडचा हार्दिक पांड्या या दोघांमधील ही झुंज उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत. रायगड प्रीमियर लीग महेश कडू मित्रमंडळ सोनारी आयोजित पर्व 6 खरं तर विद्याधर जोशी आणि मंगेशजी वाकडीकर यांची मैत्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे विद्याधर साहेब आणि मंगेशदादा. खऱ्या अर्थानं एकमेकासोबत सावलीसारखे हे दोन मित्र उभे असतात. शोलेमध्ये जय वीरूची जोडी फिल्मी पाहिली, पण प्रत्यक्षात मंगेशदादांचं राजकीय जीवन असो की सामाजिक जीवन असो की विद्याधर जोशी यांचं राजकीय जीवन असो की सामाजिक जीवन असो, एकमेकांसोबत हे दोन मित्र नेहमीच सावलीसारखे राहिलेत. आणि आज त्याच मित्राकडून मंगेशदादा वाकडीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅलो हॅलो हॅलो. यासाठी केला होता टास की शेवटचा दिस गोड बाबा. आणि आता रायगड प्रीमियर लीगचं फायनल मॅच आणि फायनल मॅचचा बिगुल वाजलाय. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. दोन्ही खेळाडू आता सज्ज आहेत फलंदाजीसाठी आणि गोलंदाज देखील तयार आहे. अभिजित मोरे समोर पंकज जाधव, विश्वजित ठाकूर. पहिला बॉल फुटवर्कच नाहीये, जागरूनच कट करण्याचा प्रयत्न, शरीराच्या जवळ खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली आहे, चांगला अँगल पहिल्या बॉलवर अभिजित मोरेचा आणि त्याचमुळे कानमंत्र दिला जातोय. सध्या आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर छोटम शेड इथे उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा सध्या सुरू आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर. महेश कडू साहेबांचा वाढदिवस, त्याचबरोबर मंगेशजी वाकडीकर यांचा वाढदिवस, जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत.
तो इथे सेलिब्रेट होतोय. खातं उघडायचंय या मॅच मध्ये. टार्गेट सेट आहे. दुसरा बॉल पुल केलाय हवेत आहे. फिल्डर सेट केलाय. प्रयत्न सुरू आहे. ओ काय प्रयत्न. अफलातून झेल. अफलातून झेल तिथे पाहायला मिळतोय. समीर आवासकरने मगाशी देखील असाच झेल टिपला होता. महाराष्ट्राची शान. अरे महाराष्ट्राची शान राजधानी रायगड सोप्पा केलाय झेल जो होता अवघड. अप्रतिम झेल. ग्रीपवरून एक हात निसटला परंतु त्याच्यानंतर समीर आवासकरने हा झेल निसटून दिलेला नाहीये. सूर मारला. धूर काढलाय पंकज जाधवचा असं म्हणायला हरकत नाहीये. काय झेल होता. अफलातून कॅच. स्पेक्टॅक्युलर कॅच. सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या समीर आवासकरच्या या झेलासाठी. बॉल वरून जसा बॅट वरून हा बॉल स्पर्श झाला. एक हात निसटला होता आणि त्यानंतर समीर आवासकरचा काय झेल होता. घसरला. स्लिप झाला. डाईव्ह मारलाय. सूर मारलाय आणि झेल टिपलाय. विकेट आली आहे. AR एंटरप्राइजेस स्वर्गीय हिराजी पाटील जासई या टीमला पहिला धक्का बसलाय 0 या आकड्यावर. वीर मराठा जोए पेन हा संघ या मॅच मध्ये फायनल खेळत असताना आज दुपारीच आल्याला एक भविष्यवाणी केली होती परंतु पाहूया ती सार्थ ठरते का. 54 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग आहे. सगळ्याच आकाश चोपडा करत नसतो. 0 ला एक कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रवीणजी दुगाडे आपले सहर्ष स्वागत. मॅच ऑन आहे. चांगला रंगेल. कमालीचा रंगेल हा सामना. अभिजित मोरे. ओ फुलवर फुलटॉस बॉल आहे. ऑन ड्राईव्ह केलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळताना दिसतील. 4 शुभम पाटील आला. धावा घेऊन आलाय. युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची धन्यवाद कुणाल जी. जो सुबह से चर्चा चल रही थी कि 2 बड़े दिग्गज फाइनल में होने चाहिए. एक तरफ विश्वजीत ठाकुर और दूसरी तरफ किरण पवार. विश्वजीत ठाकुर जिस तरह आपने जिक्र किया टॉस से पहले कि 4 साल जिन फ्रेंचाइजी के कप्तान बने थे आज उनके फ्रेंचाइजी में कप्तानी नहीं कर रहे बल्कि अनूप पाटिल इनके फ्रेंचाइजी में कप्तानी कर रहे हैं. नक्कीच आणि त्याचमुळे बॅटल रंगेल. ओ बिंगरी शॉट. बॉलला परत एक वेळा पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शुभम पाटील ही इज ऑन फायर नाव आणि नक्कीच अनुप पाटील जे या टीमचे संघ मालक आहेत ते नक्की खुश असतील ज्या पद्धतीने शुभम पाटील खेळतोय. तो निश्चित रूप से दम दमादम क्या स्ट्रोक लगाए जा चुके हैं. बाउंड्री आई उसके बाद एक सिक्सर आया. नंबर आया. कुल मिला के 10 रन 1 विकेट के नुकसान पर. चला सामना सुरू ठेवा. फास्ट क्रिकेट खेळत राहा. खतरनाक बॅटिंग सध्या चिकू कडून. निकनेम चिकू या खेळाडूचं. शुभम पाटील बामण डोंगरीचे परंतु काय बॅटचा स्विंग होता. कडक शॉट मारलेत. अभिजित मोरेचा करपूस समाचार घेतला आणि लेफ्टी बॅटरला प्रमोट केले. पंकज जाधव जसा आउट झालाय कारण समोर देखील तेवढाच ताकदवान लेफ्टी बॉलर आहे अभिजित मोरे. त्याचा समाचार घेतलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने पायावर लागलाय. अपील स्ट्रॉंग आहे परंतु सध्या पंचांनी ती अपील उचलून धरलेली पाहायला मिळते. फलंदाज बाद इथे घोषित करण्यात आलाय. दुसरी विकेट अभिजित मोरेने परत एक वेळा स्ट्राईक केली आहे. फलंदाज आउट. से देखिए बैटल. इसके बाद पहले एक बाउंड्री आई उसके बाद छक्का आया. फिर गेंदबाज ने विकेट निकाली. ये फाइनल एक तरफा नहीं होगा. इसका ये आगाज है. चांगला निर्णय पंचांचा. आउटसाइड ऑफ स्टंप बॅटर शफल झाला आणि पूर्णपणे समोर लागलाय स्टंपच्या हा बॉल. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. ऍक्शन रिप्ले. जास्त शफल झाला बॅटर शुभम आणि त्यानंतर ती अपील करत असताना विकेट किपर गोलंदाज आणि शेवटी ती अपील उचलून धरली आहे. फलंदाज बाद होतो आणि हा निर्णय नक्कीच विश्वजितला देखील मान्य आहे कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला तो देखील पाहत होता. सगळ्यात जास्त विकेट आतापर्यंत अभिजित मोरेने या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतल्यात. याही ओव्हरमध्ये 2 विकेट.
हे दोन्ही बंधू जे शिल्पकार आहेत या स्पर्धेची सध्या चर्चा होते रायगड प्रीमियर लीगची. जिल्हा परिषदचे अध्यक्ष तथा रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर ज्यांनी ही संकल्पना आपल्या समोर सिद्ध करून दाखवली. सोनारी गावामध्ये ही स्पर्धा ते घेऊन आले. अशा स्पर्धेचे शिल्पकार आयोजक म्हणून भूमिका पार पडलेले महेशजी कडू सध्या तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. छोटम शेठ यांनी देखील आशीर्वाद दिले या स्पर्धेला. महेश शेठ बालदी यांनी आशीर्वाद दिले या स्पर्धेला. 10 धावा 2 फलंदाज बाद. यावेळेला राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध थोडासा व्यत्यय आलाय. डेड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावा झाल्या 10. या मॅच मध्ये टार्गेट आहे 54 धावांचं 54. या स्पर्धेमध्ये 48 धावा डिफेंड केल्यात, 51 धावा डिफेंड केल्यात, मग अशी 61 धावा डिफेंड केल्यात आणि आता 54 धावा डिफेंड करतील का वीर मराठा जोये पेन? हा प्रश्न आहे. 20 मिनिटांमध्ये उत्तर मिळेल. ओ फुलर लेनचा बॉल लेथने बीट केलं, गतीने बीट केलंय. अंपायरने हा रिव्ह्यू घेतलाय, ते चेक करायचा प्रयत्न करणार आहेत. टीम एम्पायरची मदत वेस्ट रायफल टॉस साठी. कुणाल सर आपले बिली बावडून जे आहेत पंच संतोष चौधरी जे RPL ज्यावेळी ही संकल्पना आली मंगेशजी वाकडीकर यांच्या डोक्यामध्ये त्यावेळी नो बॉल. खरं तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं. अशा संतोष चौधरी यांच्याकडून वाढदिवसाच्या मंगेशजी वाकडीकर यांना शुभेच्छा आल्यात. सो नो बॉलचा निर्णय आलेला आहे आणि त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावा झालेल्या आहेत 11. या मॅच मध्ये 2 फलंदाज बाद आहेत. टार्गेट चांगलं सेट आहे. मजा येईल या मॅच मध्ये. फायनल मॅच यासाठी केला होता 88 शेवटचा दिस गोड बाबा. आज आपण पाहिले ऍव्हरेज स्कोर 50 राहिलाय. 50च्या आसपासच धावा होत गेलेल्या आहेत. संपूर्ण मॅचेस मध्ये एकच सामन्यामध्ये 65 झाल्या, त्याही चेस झाल्या. त्याच्यामुळे मॅच ऑन आहे. पुढचा बॉल वेगवान बॉल, पायात टाकलेला यॉर्कर, एक सिंगल इथे मिळताना दिसेल. मिडॉनला बॉल थांबवलाय. पहिले षटक संपले. 12 धावा 2 फलंदाज बाद. AR एंटरप्राइजेस स्वर्गीय हिराजी पाटील स्मृती जासईच्या खात्यामध्ये आहेत. 12 2 फलंदाज बाद. सन्माननीय भारतीय जनता पार्टी वेशिवीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरुणजी कडू साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. महेश कडू मित्रमंडळ सोनारी आयोजित रायगड प्रीमियर लीग पर्व 6. फायनल मॅच स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करणे हे कर्तव्य आणि महेश कडू साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सगळे सन्मान इथे पार पाडले जात आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 12 धावा झालेल्या आहेत. चला थोडस फास्ट खेळत राहा वीर मराठा जोये पेन. कुणाल सर युवासेना उपजिल्हा प्रमुख शिवसेना चैतन्य पाटील यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. युवासेना उपजिल्हा प्रमुख शिवसेना चैतन्य पाटील साहेब. डॉक्टर सुयश मळवी चिर्ले यांचं स्वागत केलं जाईल. यानंतर अमे पाटील टाकी गावचा उभरता सितारा, चर्चेतलं नाव आहे. ISPL खेळलाय अमे पाटील. पहिला बॉल ऑफ कटर ऑफ ब्रेक पडल्यानंतर आतमध्ये बोटांची जादू दाखवत असताना राईटी बॅटरच्या आगेत चांगला टप्पा. बॉल पडल्यानंतर कसा झपकन आतमध्ये आलाय. स्टंप लाईन, स्टंपच्या जवळून बॉल गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. हीच खासियत आहे या टीमची वीर मराठा जोये पेनची. हर्षदजी पितळे साहेबांचा संघ आहे. फायनल मॅच मध्ये खेळत असताना पवन भोईर साहेबांचा संघ आहे. किरण पवार कॅप्टन आहेत आणि मेंटोर आहेत रोशन पाटील. बॉल समोर मारलाय. फिल्डर आहे. मिड ऑफच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी. आणखीन एक विकेट इथे गमावली आहे. AR एंटरप्राइजेस स्वर्गीय हिराजी पाटील स्मृती जासई या टीमने एक मोठा धक्का बसतोय. फलंदाज प्रयास आउट. आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे वळतोय. आदरणीय आमदार महेश शेठ बालदी यांचे स्वीय सहाय्यक धीरज ठाकूर साहेब आणि त्याचबरोबर निखिलजी माळी यांचं स्वागत. CVA सहाय्यक निखिलजी माळी यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल.
आमदार महेश शेटबालदी आदरणीय आमदार यांचे स्वीय सहाय्यक निखिल माळी साहेब यांचं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर सन्माननीय धीरज ठाकूर यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. बाराला 3 अशी परिस्थिती आहे. 3 फलंदाज बाद झालेत. अमित पाटील स्ट्राईक करतोय, विकेट त्याने घेतली आहे. यावेळेला लॉफ्ट केलाय, त्याच्या विरुद्ध आक्रमण. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. गीतेश जोशीच्या पॅट मधून RPL सिक्सर. शॉट इथे पाहायला मिळतोय. गीतेश जोशी आलाय मैदानामध्ये. धावांचा पाऊस पाडून जाईल का हा प्रश्न आहे. अनुप पाटील नक्की खुश असतील ज्या पद्धतीने आज षटकार मारलाय. प्रवीण गायकर, रॉकस्टार वाकडी हे मेंटॉर आहेत. बॅटची कडा इथे घेतली. विकेट किपरने बॉलला थांबवले. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा. मॅच ऑन. टार्गेट चांगलं सेट आहे. ऑफ कटर जेव्हा जेव्हा टाकलाय तेव्हा तेव्हा यश आलंय गोलंदाजाला. शांत राहिलेत फलंदाज, परंतु लेन बॉलचा वापर केला त्यावेळेला आक्रमण झालंय अमेय पाटीलच्या विरुद्ध. 4 बॉल टाकून झाले, 6 धावा आल्यात. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. बाकी सगळे डॉट बॉल आहेत. 1 विकेट आली आहे. टीमची धावसंख्या 18. लास्ट बॉल या ओव्हरचा. अमेय पाटील चांगली बॉलिंग करतोय. टाकी गावचा खेळाडू. बाउन्सर शॉर्ट बाउन्सर इथे टाकलाय. बॉल सरळ विकेट किपरच्या हातात. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय आणि स्लोअर बाउन्सरचा वापर इथे केला अमेयने. आणि अमेयने त्यानंतर पाहिलं खेळपट्टीच्या दिशेने, डिलिव्हरी स्ट्राईड मध्ये, परंतु शेवटी सर्व काही ठीक आहे. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 18ला 3. केला समाजात आपण इथे लकी ड्रॉ काढणार आहोत. चंद्रकांत घरात साहेब यांच्या शुभ हस्ते हा लकी ड्रॉ काढला जाईल. लकी प्रेक्षकाला खरं तर बरंच काही मिळणार आहे. एक कुपन काढण्यात आलंय आणि 0257 हे या कुपनचा नंबर आहे. तेजस तुमच्याकडे आहे का? या मग. यानंतर 0653 आणि 0257 0653 आणि 0257. चला, ती गाडीची लाईट चालू आहे स्टेजच्या मागे. ती लाईट बंद करा. चला, तिसरा कुपन आहे. 0019 हे 3 कुपन आहेत. 0019 0653 आणि 0257. सामना अटीतटीचा आहे. वळूया कॉम्बॉक्स मध्ये. बर्थडेचं गिफ्ट दिले वाटतं आयफोन. हा महेश शेट. पहा, वाढदिवसाचं गिफ्ट आयफोन 17 प्रो मॅक्स. ओ, फ्लिक केलाय. फिल्डर आहे. कॅच. समीर रावस्कर आज झेल सोडणारच नाहीये. विश्वजित ठाकूर आउट आणि त्यामुळे आणखीन एक विकेट इथे गमावली. वीर मराठा जोए फेन सेलिब्रेट करत असताना ही विकेट, विश्वजितची विकेट आली. अभिजित मोरे चांगलं संगीत, परंतु फ्लिक करण्याचा प्रयत्न पहा. बॉटम हँडचा वापर इथे केला. डीप मध्ये समीर रावस्कर
2 ओव्हर नॉन स्ट्रायकिंग एंडलाच विश्वजित ठाकूर पाहत होता. फलंदाजी कशी करतायत फलंदाज आणि त्याच्यानंतर जशी स्ट्राईक मिळाली 13व्या बॉलला तो आउट झालाय आणि त्याचा पहिला बॉल होता तो गोल्डन डकचा शिकार. विकेट आली आहे. वीर मराठा जोए पेन हळूहळू पकड मजबूत करतात या मॅच वर आणि काय गोलंदाजी अभिजित मोरे नावात जीत आहे. मोरे यांनी कमाल केली आहे. हा रील स्टार आहे. मी याच्या बाबतीत उल्लेख केलाय. याच्या सगळ्या रील मी पाहत असतो आणि हा जो आहे ना हा भविष्यातला सगळ्यात मोठा रील स्टार होणार आहे. रियांश कडू सोनारी याचे जे एक्सप्रेशन असतात ना रील्स मध्ये ते एकदम अथर्व सुदामे सारखे मला वाटतात. जो भारतातला सगळ्यात मोठा रील स्टार आहे. ओ पायावर लागला अपील आहे. उचलून धरली बॅटर आउट आहे. प्लम्प आहे फलंदाज बाद. कुणाल सर, आपकी जानकारी के लिए मैं बता दूं, वीर मराठा जोए के पास नंबर 2 की ट्रॉफी है, नंबर 3 की ट्रॉफी है आरपीएल की, नंबर 4 की है. मैच चॅम्पियन बनना बाकी है. खतरनाक खेळ. 5 फलंदाज बाद. निम्मा संघ गारद. 5 पैकी 4 विकेट घेतल्यात अभिजित मोरेने. पाहूया तो 5 पर कंप्लीट करतोय का. जल्लोष सुरू झालाय वीर मराठा जोए पेनच्या समर्थकांचा. स्टेजच्या वर आहेत तिथे कॅमेरामॅनच्या बाजूला. तिथूनही जल्लोष सुरू आहे समर्थकांचा आणि नक्कीच हर्षद पितळे सध्या आपण पाहतोय ते सध्या स्टँड मध्ये पाहायला मिळत आहे. देवाचा धावा सुरू आहे कारण त्यांना माहिती आहे सामन्याचं महत्व काय. रोशन पाटील तारा मेंटॉर आहेत या टीमचे. खरोखर चांगला संघ बांधलाय. विश्वजितची विकेट त्यांनी 0वर घेतली. मॅच मध्ये कमबॅक झाला आणि हा सामना आता मात्र कलाटणी घेतोय. अनुप पाटील यांच्या संघाला कमबॅक करावं लागेल कारण AR एंटरप्राइजेस स्वर्गीय हिराजी पाटील जासई हा संघ या मॅच मध्ये येईल का. तर हो नक्की येऊ शकतो. 2 मोठे फटके मारावे लागतील आणि ते लवकर आले पाहिजेत अन्यथा हा संघ बॅकफुटला चाललाय. गीते जोशी महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याचबरोबर जयदीप मात्रे आता फलंदाजीसाठी दाखल होतोय. 4 विकेट 5 पर कंप्लीट करेल का अभिजित मोरे. फायनल मॅच 4 विकेट त्यांनी घेतल्यात. हा बॉल लेग स्टंप वरचा आहे. अपील आहे. अंपायरचा सिग्नल वाईड. हॅट्रिक बॉल होता. वाईड बॉल आलाय. आता दोन्ही पंच एकमेकांशी चर्चा करतील आणि त्यानंतर तो फायनल डिसिजन येईल. काय घेतलाय कोणी फिल्डिंग टीमने DRS घेतलाय. त्यांचं मत आहे बॉल पायाला ब्रश होऊन गेलाय. हो ट्रॅकमॅनला ब्रश होऊन गेलाय त्याच्यामुळे हा नक्कीच योग्य बॉल आहे. हा डॉट बॉल आहे कारण जिथे ट्रॅक पॅन्ट वर खिसा आहे ना तिथे थोडस डिफ्लेक्शन आहे बॉलचं आणि त्यामुळे डॉट बॉल इथे कळवण्यात येईल. परत एक वेळा हा ऍक्शन रिप्ले स्लो मो मध्ये दाखवला जाईल 24 लाईव्ह इव्हेंट्स कडून. येस लागलेला आहे बॉल आणि म्हणूनच 24 लाईव्ह इव्हेंटचं कौतुक आहे. जाता जाता नक्की सबस्क्राईब करा. 562 झाले करून टाकूया 51,000. 3,51,000 सबस्क्रायबर होतील जर तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. फटाफट सबस्क्राईब करा 24 लाईव्ह इव्हेंट्सला. पुढचा बॉल उडवला. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अरे 500 रुपये होते. झेल पकडायला पाहिजे होता. 6 धावा सिक्सर. बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये कलाटणी येते. मी म्हटलं होतं अनुप पाटील यांच्या टीमला काय करायचंय तर एक मोठा फटका पाहिजे. कमबॅक होईल. जयदीपने तो षटकार मारलाय. 14 बॉल मध्ये 30 धावा. अभिजित मोरे 4 विकेट त्याने घेतल्यात. शॉर्ट बॉल लेट कट केलाय. गलीमधून काढलंय. बॉलच्या पेसचा वापर इथे केलाय बॅटरने. जयदीप
ने धावांचा दीप लावलाय. बॉल सीमा पार, 4 धावा चौकार. इथे मात्र पाहूया कुठला संघ शर्यत जिंकतोय. ही रेस आहे या फायनल ट्रॉफी जिंकण्याची. याचसाठी केला होता अट्टासकी शेवटचा दिस गोड व्हावा आणि काय राहिला हा सामना आतापर्यंत. 26 धावा करायचे आहेत 13 बॉल मध्ये. जयदीप मात्रे चांगली बॅटिंग करतोय. मी म्हटलं होतं अनुप पाटील यांच्या टीमला जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर 2 मोठे फटके पाहिजेत आणि त्या 10 धावा आलेल्या आहेत. एक षटकार एक चौकार. 28 धावा झालेल्या आहेत. 26 धावांची गरज. 13 बॉल मध्ये 26 धावा. मॅच ऑन. जयदीप मात्रे 10 धावा केल्यात. जयदीपने हा बॉल मागे पाठवलाय. फाईन लेगला बीट करून बॉल सीमा पार. मागच्या 3 बॉल मध्ये 14. मॅच मध्ये AR एंटरप्राइजेस शिरकाव करते. 3 ओव्हर संपले. धावा झाल्यात 32 आणि आता धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल 22. खतरनाक सामना. आपण टॉपच्याला मारतो, आपण टॉपच्यालाच मारणार, हेच इथे जयदीप मात्रेने करून दाखवलंय. कारण जो खेळाडू सर्वाधिक विकेट घेतोय RPL मध्ये त्याच्याच विरुद्ध अटॅक केलाय. मागच्या 3 बॉल मध्ये 2 चौकार एक षटकार मारलाय. 14 धावा वसूल केलेल्या आहेत. मंगेशजी वाकणीकर यांचं कुटुंब सध्या आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. मगाशी देखील जयदीपने निर्णायक चौकार मारला होता सेमीफायनलच्या मॅच मध्ये. 1 बॉल 6 धावा आल्या होत्या. त्यावेळेला डिफेंडिंग करण्यात आल्या होत्या त्याच्याकडून आणि त्याच्यामुळे जयदीप हे नाव चर्चेमध्ये AR एंटरप्राइजेस साठी. जासईचाच खेळाडू आहे म्हणजेच काय अनुप पाटील यांच्या गावातलाच खेळाडू आहे. कुणाल सर, आपण जो लकी ड्रॉ केला साक्षात, याला खरोखर साक्षात इयरबड्स लागलाय. त्याला आपण शुभेच्छा देऊया आणि हे पारितोषिक त्याला दिलं जात आहे. लहान आहे, छोटा आहे, पण नशीबवान आहे. नशिबाची चिठ्ठी खरं तर त्याला लागली आहे साक्षात याला. सर 12 बॉल मध्ये 22 धावांची गरज. मॅच ऑन. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. महेश कडू साहेबांचं आयोजन, मंगेश वाकणीकर साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा RPL रायगड प्रीमियर लीग आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. मास्टर माइंड तेजस मात्र देखील तिथे पाहायला मिळत आहेत. सगळ्यांची प्रचंड मोठी मेहनत आहे ही स्पर्धा इथपर्यंत संपन्न करण्यासाठी. त्यामध्ये मी रायगड क्रिकेट संघटनेचा देखील वाटा आहे असं म्हणेन. राकेशभाई गायकवाड, उपाध्यक्ष प्रशांतजी खानावकर, त्याचबरोबर ही सगळी मित्रमंडळी जे एकत्रित आलेत आणि दरवर्षी रायगड प्रीमियर लीग वेगवेगळ्या विभागात होते. प्रत्येकाला ती संधी दिली जाते. मागच्या वर्षी खारघर परिसरामध्ये, यावर्षी उरण परिसरामध्ये, सोनारी गावामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा रंगली आहे. याच्या अगोदर शिरडोन मध्ये देखील कसलखंडच्या गावापासून सुरुवात झालेली स्पर्धा अनुभवताय तुम्ही. RPL रायगड प्रीमियर लीगचे 6वं पर्व. दिमागदार असा सोहळा प्रत्येकाने अनुभवलाय. अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल होते. किरण जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळत राहा. 12 बॉल मध्ये धावा करायचे 22. 12 चेंडू 22 रन. व्हाट अ मॅच. काय सामना इथे रंगताना दिसतोय. मैदानामध्ये जयदीप मात्रे गेला. जयदीपने नक्कीच आग लावली आहे या मैदानाला असं म्हणायला हरकत नाहीये. 4 बॉल मध्ये 14 धावांची खेळी केली आणि त्याने मात्र टॉपच्या गोलंदाजावर वार केला. मागच्या ओव्हर मध्ये अभिजित मोरेच्या विरुद्ध शेवटचे 3 बॉल 6-4 अशी कहाणी होती. कुणाल शिंदे आला, एक चांगला बॉलर आहे टीमचा. बोरगाव पेनचा ऑन ड्राईव्ह इथे केलाय. बॉटम हँडचा वापर केलाय. डीप मध्ये काउ कॉर्नर सेट. एक सिंगल इथे मिळत असताना या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 33. गीतेशच्या खात्यामध्ये भर पडते आणि आता आलाय जयदीप स्ट्रायकिंग एंडला. 11 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. 11 चेंडू 21 धावा. फायनल मॅच RPL रायगड प्रीमियर लीग अंतिम टप्प्यामध्ये आता दाखल होते. सगळे प्रेक्षक आता आपण पाहतोय बरोबर रेलिंगच्या जवळ सगळे जण आनंद घेतात या फायनल मॅचचा. ओ पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये खाली राहिलंय. फुटवर्क नव्हतं जयदीपचं. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. बॅट आडवी फिरवली आहे. क्रॉस बॅटेड फटका, त्याच्यामुळे एक डॉट बॉल येतोय. त्याच्यामुळे आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची गरज आहे.
सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल का हा प्रश्न आताच मला भेडसावू लागलाय. ज्या पद्धतीने ही रंगत दार लढत आपल्या समोर आली आहे. फायनल मॅच 10 बॉल 21. परत एक वेळा अपील होते मात्र पंचांनी अपील फेटाळली आहे. सांगितलं की इम्पॅक्ट बाहेर आहे, स्टंपवर लागणारा बॉल नाहीये. लेग बायचा निर्णय इथे पंचांकडून येतोय, त्यामुळे एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. चांगला निर्णय. पिचिंगही लेग स्टंपच्या ऑलमोस्ट जवळपास होती, बॉलही बाहेर जाणाराच होता. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 34 लेग बाय द्वारे. तर महेंद्र शेठ पाटील भेंडकळ यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. 9 चेंडू 20 धावांची गरज. 9 बॉल 20. शेवटचा प्रवास आता इथे सुरू झालाय. पुढचे 9 बॉल. परत एक वेळा पडल्यानंतर खाली राहतोय बॉल. सबमरीन डिलिव्हरी. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे फुटवर्क पाहिजे, मोबाईल मध्ये चांगलं नेटवर्क पाहिजे, त्यावेळेला संपर्क होतो. इथे फुटवर्कच नाहीये बॅटरकडे. बॉल सरळ विकेट किपरच्या हातात डॉट बॉल. त्याच्यामुळे कहाणी बदलली. 8 बॉल 20 धावांची गरज आहे. जयदीप कानमंत्र देण्यासाठी गेलाय गीतेश जोशीला. कारण या मॅच मध्ये अनुप पाटील यांच्या संघाला जर कमबॅक करायचं असेल, रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्या टीमला कमबॅक करायचं असेल तर आता पुढच्या 2 बॉलवर एक मोठा हिट पाहिजेच, अशी परिस्थिती आली आहे. ओ हाय बॉल पायावर लागलाय. अपील उचलून धरली आहे. आता मात्र एलबीडब्ल्यू आहे फलंदाज असं सांगतात पंच. गीतेश जोशी आउट. शेठ पाटील भेंडकळ यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो. रायगड प्रीमियर लीग महेश कडू मित्रमंडळ सोनारी यांच्याकडून आपल्याला निमंत्रण आहे की कृपया आपण व्यासपीठावर यावं. सर, विकेट आली आहे, विकेट आली आहे. राऊंड विकेट. अँगल पा बॉलचा पा. तिन्ही स्टंपच्या बरोबर मध्ये बॉल लागतो आणि चांगला निर्णय पंचांचा. मगाशी आपण पाहिलं लेग स्टंपचा मारा होता. मी म्हटलं होतं की कुणाल एक खतरनाक गोलंदाज आहे. असं पाहिलं तर कुणाल नावाची मुलं तेवढीच डेंजर असतात. आणि इथे आपण पाहिलंय विकेट देखील त्याने घेतली. प्रत्येक सामन्यामध्ये कुणालने विकेट घेतलेत, ब्रेक थ्रू दिलेले आहेत. मॅच मध्ये नक्कीच कमबॅक केले. 6वा झटका बसतोय टीम अनुप पाटील म्हणजेच टीम AR एंटरप्राइजेस स्वर्गीय हिराजी पाटील स्मृती जासईला 34ला 6. सगळे सामने ऑलमोस्ट डिफेंड करत आलाय वीर मराठा झोये पेन. कुणाल सर, एक पारितोषिक आलंय. सुमित घरत याने जर सामना जिंकून दिला तर महेश म्हात्रे यांच्याकडून आणि मनोज कडू यांच्याकडून 2000चं पारितोषिक. सुमित घरत पारितोषिक आणि येतील. महेश कडू यांच्याकडून 51,000चं पारितोषिक. सावरकरचा आहे. महेश कडू यांचं भरपूर प्रेम याही गावावर आहे. आता मात्र अपील. अपील स्ट्रॉंग आहे. स्पष्ट नकार इथे पंचांनी दिला आणि परत एक वेळा सांगितले लेग स्टंपला सोडून जाणारा हा बॉल होता. हेच कारण आहे. बरोबर निर्णय दिलाय. मागच्या पायाला लागलाय परंतु सोडून जाणारा बॉल होता लेग स्टंपला. आणि या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा दिल्यात कुणाल शिंदेने. आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये धावा करायचे 20. महेश शेठ चांदीच्या ट्रॉफीचे जनक. या विभागामध्ये या परिसरामध्ये चांदीची ट्रॉफी देण्याचा विक्रम त्यांनी गेले कित्येक वर्ष केलाय. माजी सरपंच चषकाच्या माध्यमातून RPL मध्ये देखील त्यांच्या माध्यमातून चांदीची ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे विजेत्या टीमला. आणि त्या चांदीच्या ट्रॉफीवर पाहूया कुठला संघ नाव कोरतोय. कारण आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. 20. काय सामना इथे रंगलाय. 4 विकेटी आल्या नंतर कुणाल शिंदेचं षटक. त्या ओव्हर मध्ये फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली. मॅच मध्ये कमबॅक केलं. एक लेग पाहिजे होती. 51,000चं पारितोषिक आहे सुमित घरत याला. खरं तर सावरकरचा आहे आणि सावरकर म्हणजे महेश कडू यांच्याकडून 51,000 बंडल काढलेलं आहे. महेश कडू यांनी खुल्या दिलाने हे पारितोषिक लावलंय. महेश कडू काही करू शकतो. 51,000 रुपयाचं पारितोषिक महेश शेठ कडू यांनी जाहीर केलं. आणि पहा ते तयार आहेत ते पैसे घेऊन. जिंकून दाखवा सामना. 51,000 रुपये घेऊन जा. जयदीप आणि सुमित घरत. सुमित घरत साठी सुवर्ण संधी आहे. 6 बॉल 20 धावांची गरज. ओ हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. जयदीपला बीट करून बॉल विकेट किपर कडे चाललाय. आणखीन एक डॉट बॉल ऑफ ब्रेक. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू 20 धावांची गरज. वीर मराठा झोये पेन हर्षद पितळे पवन भोईर यांचा संघ खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत आलाय. किरण पवार वारंवार कानमंत्र देतोय. आता पुढचे 5 बॉल आहेत. पुढचा बॉल कसा टाकायचा याच्याविषयी ती चर्चा सुरू आहे. सूरज पुजारीने देखील डेथ ओव्हर मध्ये प्रत्येक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी तो करत आलाय.
RPL सीझन 6 पर्व 6 या ट्रॉफीवर नाव कोण करेल, नाव कोण कोरेल. आणि आता शेवटचे 5 बॉल तुम्हाला ते सांगतील. पुढचा बॉल सूरज समोर फलंदाज जयदीप मात्रे. मोठा फटका पाहिजे, मात्र समोर मारलाय डीप मध्ये. फिल्डर येतोय, प्रयत्न सुरू आहे, चांगली फिल्डिंग. अभिजित मोरे. फिल्डिंगचा स्टँडर्ड खूप चांगला राहिलाय. समीर आवस्कर, अभिजित मोरे यांनी खतरनाक फिल्डिंग केली आहे. डीप मध्ये 2 धावा येत आहेत. 18 धावांची गरज आहे. 4 बॉल मध्ये 3 सिक्सेस मारायचे आहेत. 3 षटकार आले तर सामना जिंकला जाऊ शकतो AR एंटरप्राइजेस साठी. त्याच्यामुळे जयदीप मात्रे जर याने या बॉलवर सिक्सर किंवा चौकार मारला तर सामना जिवंत राहील. आणि सूरज पुजारी, पाहूया हा सूरज रात्री चमकेल का. टीम वीर मराठा झोये पेन साठी थरारक सामना, असा सामना अपेक्षित होता तसाच रंगताना दिसतोय RPL चा. हो उचललाय, 6 धावा मिळतील. कडक शॉट, बॉल सीमा रेषा पलीकडे, तो चंद्रमा नभात, बॉल गेलाय ढगात. हाय तो सिक्सर. सहा धावा आल्यात आणि आता 12 धावांची गरज आहे. पुढच्या 3 बॉल मध्ये काय फटका सजवलाय. मागचा पाय वाकवला आणि मिडल स्टिकचा बॉल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक शॉट, बेधडक शॉट. मॅच मध्ये जयदीप मात्रेने पूर्णपणे आणले आता मी म्हणेन AR एंटरप्राइजेस स्वर्गीय हिराजी पाटील स्मृती जासईला. आणि त्यामुळे रॉकस्टार प्रवीण गायकर खुश असतील, संघ मालक अनुप पाटील खुश असतील. दुसऱ्या बाजूला थोडंसं टेन्शन आलं असेल हर्षद पितळे आणि त्याचबरोबर पवन भोईर यांना आणि त्याचबरोबर रोशन पाटील जे मेंटॉर आहेत त्यांना. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये, अशीच अपेक्षा होती या मॅच पासून. प्रत्येक प्रेक्षकाला माहिती आहे गेल्या कित्येक रात्री मध्ये आपण ही स्पर्धा पाहिली आहे, परंतु पैसा वसूल सामना जर कुठला असेल तर तो आता फायनलचा. या मॅचवर सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत 24 लाईव्ह इव्हेंट्सला. सगळ्यांना विनंती आहे सबस्क्राईब करत राहा. 24 लाईव्ह इव्हेंट्स आपलं हक्काचं चॅनल आहे, आपल्या माणसाचं चॅनल आहे आणि खूप मेहनत घेतली जाते संदेश पाटील आणि त्यांच्या टीम कडून. बोरल्याचे आहेत, त्याच्यामुळे सबस्क्राईब करा. पुढचे बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये 12 धावा करायचे आहेत. जयदीप सगळ्यात महत्वाची भूमिका पार पाडतोय. 9 बॉल मध्ये 22 धावा केल्या जयदीपने. आय प्रोटेक्टिंग गिअर घालून मैदानामध्ये गेला आणि त्याच्यानंतर आहाकार बॅट मधून प्रेक्षकांनी पाहिलाय. जयदीपच्या जासईचाच खेळाडू आहे आणि जासईची टीमही आहे AR एंटरप्राइजेस. अनुप पाटील युवा उद्योजक. मॅच मध्ये मजा येईल. मॅच ऑन. 51,000 रुपयाचं पारितोषिक देखील ठेवलंय महेश कडू साहेबांनी जर सामना जिंकून दिला तर. कहाणी में ट्विस्ट. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येतोय. याच साठी केला होता अट्टास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि ही रात्र मात्र गोड होतच चालली आहे प्रत्येक प्रेक्षकासाठी. 3 बॉल मध्ये 12 धावांची गरज. मैदानामध्ये जयदीप मात्रे तयार आहे. समोर गोलंदाज सूरज पुजारी. सूरजला दाखवले आसमान मागच्याच बॉलवर. 3 बॉल 12. पुढचा बॉल. हो बॅटची कडा, मागे चाललाय बॉल. डीप मध्ये फिल्डर आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून येतोय. 1 रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे आणि पंच सांगतायत जयदीपला नॉन स्ट्रायकिंग एंडला या. आणि तेच झालंय. एकच धाव इथे मिळताना दिसेल. आता या मॅचची कहाणी. पुढचे 2 बॉल धावा करायचे आहेत 11. टाय साठी 10. बघा कुणाल सर, सुमित घरात याच्यासाठी मनीष घरात सावरकर यांच्याकडून 2 षटकारांना 30,000 की 20? 30,000चं पारितोषिक. 30 त्यांचे आहेत. 51 महेश कडू साहेबांचे आहेत. म्हणजे टोटल 81,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जर पुढच्या 2 बॉलवर 2 षटकार आले. आणि सुमित घरत जो नाही कोणाला भीत, नाव त्याचं सुमित, सावरकरचा खेळाडू आणि आता मोठे फटके पाहिजेत त्याच्या बॅट मधून जर जिंकायचं असेल. 51,000चं पारितोषिक आहे महेश कडू यांच्याकडून. निर्णायक वळणावर आलाय तो RPL फायनलचा सामना. तेच मी बोललोय. टोटल 81,000. मॅच ऑन. पुढचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 11. टाय साठी 10. त्याच्यामुळे चौकार तरी आला पाहिजे या बॉलवर तर मजा येईल.
ओ खेचलाय फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. ओ सिक्सर आहे. काय फटके. बॉल सीमा रेषा पलीकडे. फायनल जशी पाहिजे होती तशी झाली आहे. पैसा वसूल मॅच. मंगेश वाकळीकर टाळ्या वाजवतायत आणि आता हा सामना अंतिम टप्प्यामध्ये. लास्ट बॉल. धावा करायच्यात 5. 81,000 रुपयाचं पारितोषिक आहे. जे प्रेक्षक आता जागेवर बसले होते सगळेच्या सगळे उभे झालेले आहेत. मुख्य व्यासपीठावर देखील आपण पाहतोय सगळी मंडळी उभी झालेली आहेत. याच साठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा आणि आता बघा, हा फायनल सामना अंतिम टप्प्यामध्ये. 81,000 मनीष खरे यांचे 30,000 जमा झालेले आहेत आणि मंडल खरं तर काढलंय महेश कडू साहेबांनी 51,000चं. 81,000 सर. अनुप पाटील तिथे आपल्याला पाहायला मिळालेत. हर्षद जी पितळे तिथे पाहायला मिळालेत. अनुप पाटील यांच्या चेहऱ्यावर आता जास्त टेन्शन नाहीये. त्यांना वाटतंय की हा सामना खेचला जाऊ शकतो. रॉकस्टार प्रवीण गायकर मेंटॉर आहेत तिथे, ते देखील खुश आहेत. परंतु काय सामना रंगलाय. पैसा वसूल मॅच. शेवटच्या बॉल पर्यंत कहाणी लिहिली गेली या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला रोशन पाटील तारा आमचे समालोचक मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत आणि ते मेंटॉर आहेत. टीम वीर मराठा जोए पेनशे. काय सामना आहे, काय सामना आहे. नक्की शेवटच्या बॉल साठी दोन्ही टीमला समर्थन देऊया आणि सगळ्यांना विनंती आहे आपल्या जागेवर उभं राहून एकदा या सामन्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. पैसा वसूल मॅच. असा सामना होणे नाही. रायगड प्रीमियर लीग 6वं पर्व. लास्ट बॉल. लास्ट बॉल मध्ये रन करायचे. सामना जिंकण्यासाठी 5. चौकार मारला तर सुपर ओव्हर होऊ शकते. प्रश्नचिन्ह. शेवटचा बॉल. एक बॉल 5 धावा. ओ हेलिकॉप्टर. फिल्डर वीर मराठा जोए पेन. हर्षद पितळे, रोशन पाटील आणि त्याचबरोबर पवन भोईर यांच्या टीमने कमाल केली आहे, धमाल केली आहे. रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व वीर मराठा जोए पेन या टीमने जिंकले. किरण पवार टीमचा कॅप्टन आणि आता विजयाचं सेलिब्रेशन. ट्राय केलं